सुप्रभात मित्रांनो, मोरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे रमा ही अक्षयला सांगते की वा काय भारी दिसताय तुम्ही, एवढे गोंड मस्त दिसताय तुम्ही आणि हे सगळं मॅचिंग आहे ना. तर अक्षय सांगतो की आहे, पण सगळं खरं आहे, पण तू अशी मस्करी नको करत जाऊ ना. मी तुझ्याशी अशी मस्करी केली तर चालेल का? तर रमा बोलते की हो मला चालेल, पण मी तुमच्यासारखी चिडचिड नाही आहे ना. तुला बोललो होतो की तू शिक्षा कर, काही बोललो नव्हतं की तुला शिक्षा करून हसवायला सांग. पण लगेच रमा ओरडत बोलते की पण तुम्ही मला का ओरडताय? मला का माहिती होतं की तुम्ही उठल्या उठल्या लगेच हॉलमध्ये जाणार होता. सकाळी सकाळी पण सगळ्यांना आनंद झाला ह्या गोंडूसला बघून. तर अक्षय सांगतो की पण मला नाही झाला ना. तर रमा बोलते की जर मला आनंद नाही झाला तरी मीच शांत बसायची आणि मला झाला तरी पण मीच शांत बसायची. तर अक्षय हात जोडून सांगतो की बाई माझं चुकलं, मला माफ कर, मी नाही परत दारू पिणार. तर रमा सांगते की मग तुम्ही असं एवढं पण नका करू, फक्त तुम्ही रोज दारू पिणं त्या अथर्वसोबत आता सोडून द्या ते. तर अक्षय सांगतो की अरे रोज काय मी काय बेवडा आहे का, थोडं नीट बोल ना. तर लगेच रमा बोलते की हो तेच कधी पण नका करू, तुम्ही सोडून टाका आणि तुमची चूक सुधारायचा प्रयत्न करा तुम्ही. तर इकडे रमा बोलते की आणि मी तुमच्यासारखी एक चूक परत नाही करत, म्हणून तुम्ही मला द्या शिक्षा. तर लगेच अक्षय सांगतो की देऊ का खरंच तुला? तर रमा सांगते की हो द्या, मी करू शकते. रमा बोलते की आता तुम्ही आवरा, मी जाते आता. तर इकडे अथर्व हा किचनमध्ये येतो आणि ओव्हन उघडतो आणि ओव्हनमध्ये 4 ग्लास ठेवतो आणि ते ओव्हन चालू करून देतो आणि घाबरतच तिथून निघून जातो. तर लगेच इकडे अभि रेवाच्या खोलीत येतो आणि बोलतो की अभि ओरडत बोलतो की तुला काही माझं ऐकायचंच नाही आहे का? काय तमाशा करते तू? रात्री पण जेवली नव्हती आणि मी यायच्या आधीच तू एक चॉकलेट खाल्लं होतं आणि तू आत्ता पण ब्रेकफास्ट करत नाही आहे. आता मी इथे वरती ब्रेकफास्ट आणणार आहे. तर रेवा ही नाही बोलत असते. तर रेवा बोलते की आय नो, मला माहिती आहे तू माझी केअर करतो, बट मी आता आपल्या ऑफिसमध्ये जाऊन कॅन्टीनमध्ये खाईल. तर अभि सांगतो की म्हणजे आता तुला घरचं चांगलं जेवण सोडून बाहेरचं जेवण खायचं आहे काय? मी तसं पण ते आपलंच ऑफिस आहे, बट ते कॅन्टीनचं खाणं वेगळं आहे रेवा. तर इकडे अभि सांगतो की तू तुझी स्वतःचीच किती हाल करून घेणार आहे त्या अथर्वसाठी. तू आता प्लीज माझं ऐक, आता मी ना इथं तुझ्यासाठी ब्रेकफास्ट आणणार आहे आणि तू ते खाणार आहे. तर ते बोलून लगेच तिथे अभि हा निघून जातो. इकडे अभि हा किचनमध्ये येतो आणि ते पोहे गरम करत असतो. तर इकडे हॉलमध्ये बसून अथर्व हे सगळं बघत असतो आणि त्याला रात्री कसं अभिने रेवाला मिठीत घेतलं ते आठवत असतं. तर लगेच इकडे मयुरी येते आणि मयुरी ही शोधत असते काहीतरी. तर अथर्व सांगतो ती काय शोधते तू? तर मयुरी सांगते की अरे ती माझी ताराची आधी कुठंतरी तिची वस्तू ठेवते आणि नंतर मग भोकाट पसरत असते. तिच्या तो भातुकलीचा तो आता सेट कुठंतरी हरवलाय, तिने ठेवलाय कुठेतरी. तर अथर्व सांगतो की आली तिने ओव्हनपाशी खेळत होती ती आणि आता ओव्हनमध्येच ठेवला असेल तिने. तर मयुरी सांगते की ओव्हनमध्ये कशी ठेवणार ती? तर अथर्व सांगतो की अरे ती म्हणत होती की मला पिझ्झा बनवायचा आहे, बर्गर बनायचं आहे, म्हणून त्याच्यासाठी ओव्हन पण हवं, म्हणून तिने त्याच्यातच ठेवलं असेल. तर इकडे मयुरी अभिला सांगते की आई अभि तेवढ्या ओव्हनमध्ये इकडे ताराने थोडे खेळणी ठेवली असेल तेवढी मला तू घेऊन दे ना. तर अभि सांगतो की हो आहे, देतो मी. तर तो ओव्हन ओपन करतो आणि त्याच्यामधले एकच भातुकलीला हात लावून त्याचा खूप हात भाजतो आणि तो ओरडायला लागतो. तेवढ्यात अथर्व तिथे येतो आणि अथर्व सांगतो की अरे काय झालं तुला, एवढा हात कसं काय भाजला तुझा? तू आत्ता धर बरं लवकर ते पाण्याच्या खाली हात. तर मयुरी सांगते की तू ते कर, मी मला मानते. तर लगेच इकडे मयुरी मरम आणायला जाते. तर इकडे अथर्व सांगतो की म्हणूनच आपण ते काम करतो ते जपून करावं, नाही तर अशी परिणाम होतात. तर लगेच अभि सांगतो की जपून म्हणजे मी काय केलंय? मी जपूनच काम करतो, तुला समजलं? तर अथर्व सांगतो की म्हणजे आता तू ओव्हन चालू होतं तरी तू मध्ये हात घातला, म्हणून आपण जे काही काम करतो ते आपल्या धुंदीत नाही करायचं ना. तर अभि मनातल्या मनात बोलतो की अथर्व मी करतो, तुला सांगितलं ना. तर लगेच इकडे अथर्व सांगतो की आणि अथर्व मनातल्या मनात बोलतो की आता अभिषेक मुकादम, तू आता फक्त माझ्या रेवाला हात राव, तुला फक्त आता भाजून दाखवलंय, नंतर मी तुला उखाडून दाखवेल, समजलं? तर इकडे अक्षय हा त्याच्या रूममध्ये आवरत असतो. तर तेवढं तिथे रमा येते कॉफी घेऊन आणि बोलते की हे घ्या तुमच्यासाठी कडक कॉफी. तर अक्षय सांगतो की अरे ही कॉफी ना अथर्वला पण खूप आवडते. तर लगेच मोठे डोळे करून रमा ही बघत असते. तर अक्षय सांगतो की अरे मी अथर्वच्या कॉफीचं बोललो, मी दारूचा विषय काढला का? त्याला पण कॉफी नेऊन दे असं सांगितलं मी.
अगं तू माझं ऐक. तो खूप इन्स्पायरिंग बोलतो, माझ्याच वयाचा आहे, पण मला वाटतं की वा काय जगतो तो. त्याचं जीवन म्हणजे असं ना, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहे त्याच्याकडे. तर रमा सांगते, मला नका सांगू ते, फक्त तुम्ही त्याच्यासोबत बसून दारू पिऊ नका. तर लगेच हात करत अक्षय हसत बोलतो की वा हा तू तर आता काढलास दारूचा विषय, आता तर काय. मी काय बेवडा आहे का गं? तू मला ती बेवड्याची फिलिंग नको देत जाऊ गं. मी तुला काय म्हणलो होतो आत्ता, तू जर हा विषय काढला तर मी तुला लगेच शिक्षा देईल. तर लगेच इकडे रमा बोलते की बरं सॉरी ना, पण आता मी तुला शिक्षा देणारच आहे. तर रमा बोलते की बरं द्या, तुमची शिक्षा काय आहे सांगा ती. तर अक्षय सांगतो की माझी खूप इच्छा म्हणजे खूप मस्त असते माझी शिक्षा, म्हणून मला थोडा वेळ द्यावा लागतो, म्हणून तू पण मला थोडा वेळ दे, म्हणून तू पण मला थोडा टाईम दे. ये पोनी का बदला मैं जरूर लेगा, पुष्पा झुकेगा नहीं साला, बोल कल. तर इकडे अभि रेवाच्या खोलीत येतो आणि बोलतो की घे नाश्ता घे खाऊन. तर लगेच रेवा ते बोटाला लागलेले बघते आणि बोलते की अरे अभि एवढं काय झालं तुला. तर अभि सांगतो की अरे काय नाही, ते ताराची खेळणी ते भाटुकली ओव्हनमध्ये ठेवलं होतं ना, तर मग मला मयुरीताई बोलली होती की तेवढी दे, मग मी तेच काढून दिलं, मग मला चटका बसला. तर रेवा सांगते की पण ते ओव्हनमध्ये कोणी ठेवलं. तर अभि बोलतो की आता मला पण नाही माहिती, ते पण तारानेच ठेवलं असेल, ती छोटी आहे ना गं. तर रेवा सांगते नाही नाही नाही, हे सगळं मला तर अथर्वाने केलेलं वाटतंय. तर अभि सांगतो की नाही अगं, तो तर उलट माझी काळजी घेत होता. मी जेव्हा किचनमध्ये होतो तेव्हा तो नव्हता पण, आणि तो मागून येऊन माझी काळजीच घेत होता, हात पाण्याखाली धरला माझा त्याने. आणि तर रेवा सांगते नाही नाही नाही, तू एक्झॅक्टली सांग की नक्की तो काय बोलला. तर लगेच अभि विचार करून सांगतो की अगं तो काहीतरी काळजीचा विषय काढत होता. नो नो अभि, तू खरंच त्यांनी तुला हिंट दिली आहे अभि. तो मागच्या वेळेस पण माझा एका मुलाने हात पकडला होता, तर त्यांनी त्याच्या हातावर एकदम गरम तेल टाकलं होतं. तुला नाही माहिती अभि तो कसा आहे, तो खूप डेंजरस आहे. तर इकडे भीतीनेच अभि हा घाबरलेला असतो आणि तो तिथून मी जशी पळून आले म्हणून तो पण इथून मला काढून टाकीन. तर अभि सांगतो की नाही असं काहीच नाही आहे, तू हे घर सोडून नाही जाणार, मुळीच मी आहे ना तुझ्यासोबत, मग तू का टेन्शन घेते. तर इकडे रमा हॉलमध्ये झोपलेली असते. तर तेवढ्यात तिथे अक्षय येतो आणि ती खरंच खरं खरं झोपली आहे का ते बघतो. ते बघितल्यानंतर अक्षयने इकडे आयलाइनर आणि लिपस्टिक आणून तो रमाच्या तोंडावर ड्रॉइंग करत असतो आणि ड्रॉइंग झाल्यानंतर तो एकटाच हसत असतो. तर इकडे अक्षयने रमाला एक मांजरीचा लूक दिलेला असतो आणि ते तिथून निघून जातो. रमा इकडे जाग येते रमाला आणि ती बोलते की अरे बापरे किती वाजलेत, मला लवकर आईला चहा द्यायला हवा. तर इकडे अक्षय सीमाच्या खोलीत येतो आणि बोलतो की आई तू कशी आहे, आणि रमाची वाट बघत असतो आणि खुर्चीवर बसून बोलते सीमा की अरे मी एकदम बरी आहे, तू काय. तर लगेच तिकडून रमा ही आतमध्ये येते. तर सीमा बोलते की अगं तू मणिमॅवचं रूप का घेतलंय गं, आणि जोरे जोरात हसू लागते. तर लगेच अक्षय पण हसू लागतो आणि बोलतो की अरे. तर लगेच रमा बोलते की मी मणिमॅवचं रूप काय बोलताय तुम्ही. तर सीमा बोलते की अगं तू जा आणि आरशात बघ बघ जा तू काय केलंय ते. तर लगेच इकडे रमा ही जाते आरशात आणि तोंड बघते. तर इकडे लगेच रमा ओरडत बोलते की हे यांनी केलं आहे आई. तर सीमा बोलते की तू केलं का हे. तर अक्षय सांगतो हो म्हणजे मीच केलं आहे, सकाळी त्याने कसे गोंडे घातलेत म्हणून मी पण रिव्हेंज घेतला तिच्यावर. तर लगेच इकडे रमा बोलते की म्हणजे मग मी केलंच पाहिजे ना, तुम्ही मग रोज रोज दारू पितात, मग मी काय करू आई तुम्हीच सांगा. तर आई बोलते की अरे तुला त्रास होईल, तू नको व्यसन घेऊ. तर लगेच अक्षय सांगतो की ऐ तू एवढं काही खरं खरं काय ऐकू नको तिचं, मी काय एवढी एवढी पितो मला काही झेपती कधी तुला माहिती आहे. तर लगेच अक्षय रमाला सांगतो की आणि तू एवढी एवढी गोष्ट करून एवढी मोठी करते का, तुला माहिती आहे ना मी एवढी पण नाही घेत, रोज रोज दारू पितात, मी काही एवढी पण पित नाही. तर लगेच रमा सांगते की बघा आई तुम्ही बघितलं ना की एवढं एवढं बोलून मी किती राग आला त्यांना. बोलते की मला काहीच विचारू नका, कारण मी पूर्ण हसतच असते कारण कधी पण, आणि मला ते चालन पण. आणि तुम्ही कशी आहात ना लहान मुलांवानी एकामेकांसोबत भांडतात आणि तुम्ही परत गोड होतात, समजलं तुम्हाला. म्हणून आजचं तुम्ही जे काही केलं आहे ते इथंच आत्ता फिनिश. इकडे रात्रीच्या वेळी सगळे एकत्र बसलेले असतात. तर अक्षय बोलतो की बरं तू जाऊ दे आता, तू मस्त वाटलं ना तुला येऊन. तर अथर्व सांगतो हो मला तर हे माझंच कुटुंब वाटतंय. तर सीमा बोलते की बरं ते जाऊ दे, तुझ्या कुटुंबात कोण राहतं. तर अथर्व सांगतो की माझ्या कुटुंबात फक्त माझी एकटी आईच असते आणि माझे बाबा वारलेत, म्हणून वारल्यानंतर आमच्या नातेवाईकांनी आमच्यासोबत संबंधच तोडलाय. तर अक्षय सांगतो डोंट वरी, आता हे तुझं कुटुंब आहे, भाऊ आहे तुझा, आई आहे तुझी, वहिनी पण आहे, म्हणून तू नको टेन्शन घेऊ ना. तर अक्षय रमाला विचारतो की अगं तुला काय झालं. तर लगेच रमास काही नाही बोलत आणि अथर्व बोलतो की अरे राहू दे, कधी ना कधी तरी शांत राहिलं की माणसाला नीट आठव. तर अथर्व सांगतो की बरं जाऊ दे चल ना अक्षय, आपण थोडं बाल्कनीत जाऊ, मस्त गप्पा मारूयात तिथे. तर अक्षय बोलतो की नको रे आता खूप वेळ झाला आहे. तर
इकडे रमाकडे बघून लगेच अथर्व सांगतो की वा रमा काय तू. तर रमा सांगते मी कुठं काय बोलली का, मग माझ्याकडे का बघतो रे. तर लगेच इकडे आई बोलते की काय चाललंय. तर अक्षय सांगतो की अरे काय नाही रे, वरती जाऊन खूप टाईमपास होतं म्हणून नको म्हणलं. तर लगेच इकडे अक्षय हा रमाकडे बघत असतो आणि बोलतो की मग रमा बोलते की अहो माझ्याकडे काय बघताय, मी काही तुम्हाला बांधून ठेवलेलं आहे का, तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही जा ना. तर लगेच अथर्व बोलतो की रमा बांधून ठेवायचं पण नाही एखाद्याला. आणि तर लगेच अक्षय सांगतो की बरं जाऊ दे चल मग अथर्व. तर लगेच इकडे अथर्व बोलतो की अरे चल ना, कमून एवढा भाव खातोय. तर लगेच सीमा बोलते की जा रे तुम्ही जा, ही काय नाही बोलणार. तर लगेच दोघं तिथून निघून जातात. तर लगेच इकडे सीमा बोलते की अगं रमा तुला काय झालंय, तू एवढी का अस्वस्थ आहे. तर रमा बोलते की आई तुम्हाला नाही माहिती, जेव्हापर्यंत इथे अथर्व आला आहे ना तोपर्यंत हे रोज रात्री व्यसन करतात. यांना ना समजत नाही की आपल्या पुढचा माणूस कसा बोलतोय, चांगुलपणा नीट कसा बोलतोय, पण यांना हे खरंच काही समजत नाही. तुम्हाला नाही माहिती की हा खूप गोड गोड बोलतो, मग मला ते नाही आवडत तुम्हाला मी सांगते. आणि रेवाशी पण तेवढं बोलूनच रमा ही थांबते. तर इकडे धक्का बसूनच इकडे सीमा बोलते की काय झालंय रमा, मला सांग काय केलंय. आणि रेवाशी लवकर सांग ना. इकडे आतमध्ये सीमा रमाकडे येते आणि सांगते की तू प्लीज माझ्या मुलाला एकदम दाबून नको ठू करू देत त्याला. तर लगेच अक्षय दारू पिऊन तिकडं येतो आणि त्याला नीट उभा पण नव्हतं राहता येत. तर लगेच दुसऱ्या दिवशी इकडे एक गेम खेळतात आणि त्या याच्यामध्ये आजीला एक चिठ्ठी घ्यायला लावते. त्यांनी सांगतात की आता आजचे पूर्ण सगळे काम ही रेवा करणार आहे, कारण त्या चिठ्ठीत रेवाचं नाव आलेलं असतं. तर रेवा इथे काहीच बोलत नाही, खाली मान करून शांत उभा असते. आणि तर अक्षय सांगतो की आता कुठून आपली सुरुवात करायची. तर लगेच आरती सांगते की अरे आपल्या रात्रीची भांडी आहे. तर लगेच अक्षय सांगते की एकदम बरोबर. आणि आई आजी सांगते की तुला रमा ही काम सांगलच म्हणून तू कर आता ते जा. आता मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.